नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा. धड्याचं नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांचा जो वसाहतवाद होता भारतातील, याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण युरोपीय वसाहतवाद आणि त्यांचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम थोडक्यात आढावा घेतलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आता जागतिक आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले याचा अभ्यास आपल्याला आजच्या पाठामध्ये करायचा आहे. सुरुवातीला आपण पाहूया पोर्तुगीज. पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1448. कधी? इसवी सन 1498. कधी? 1498 मध्ये कालिकत कोझिकोड येथे पोहोचला. कोण? पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1498 मध्ये कालिकत कोझिकोड येथे पोहोचला. आणि मग तिथं गेल्यावर जे पोर्तुगीज आहेत, पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. पोर्तुगीजांनी भारताच्या समुद्र किनाऱ्यावर कसं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली? जेव्हा पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1498 मध्ये कालिकत येथे कोझिकोड येथे पोहोचला, तेव्हा पोर्तुगीजांनी काय केलं? अरब आरमाराचा पराभव केला आणि अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करायला, वर्चस्व प्रस्थापित करायला पोर्तुगीजांनी सुरुवात केलेली आहे. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यामध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा सुद्धा त्यांनी फायदा घेतला. आणखीन त्यांनी कशाचा फायदा घेतला? दक्षिण हिंदुस्थानामध्ये जे आपापसातील भांडणं होते त्या भांडणाचा सुद्धा फायदा घेतला. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यांनी कुठे वसाहती स्थापन केल्या? त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले आणि किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. पोर्तुगीजांची युद्धनीती कोणती होती? वसाहतींचं रक्षण करायचं बाह्य हल्ल्यापासून. कशाच्या आधारे? किल्ल्यांच्या आधारे. कशाच्या आधारे ते त्यांच्या वसाहतीचं संरक्षण करायचे? त्यांनी जे किल्ले बांधलेले होते त्या किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून संरक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. त्यांचे आरमार प्रबळ होते की किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूंचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यानंतर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे म्हणजेच परवानगी घेणे आवश्यक होते. कोणाचे परवानगी घ्यावे लागायचे? हिंदी महासागरावर जायचे असेल तर पोर्तुगीजांचे परवाने भारतीयांना घ्यावे लागायचे. आणि समजा जर त्यांनी परवानगीशिवाय प्रवास केला तर पोर्तुगीज जहाज जप्त करत व ते बुडवत असत. म्हणजे ते जहाज जप्त करायचे त्यांच्या विना परवानगीने जर प्रवास केला तर आणि ते जहाज त्या ठिकाणी बुडवायचे. पोर्तुगीज आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या सत्तांना सुद्धा करताच म्हणजे परवानगी घेणे हे गरजेचे झाले होते. मग इसवी सन 1608 पर्यंतच्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी व बार्देसह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुगल्लूर, कोची आणि कोल्लाम या ठिकाणी या पोर्तुगीजांनी काय केलं? आपले आरमार स्थापन केलं, आपलं वर्चस्व त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि मग पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी सुद्धा आपल्या वसाहती उभारल्या. कुठं पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती उभारल्या?
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कधीपर्यंत 1608 पर्यंत दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी व बारदेससह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुगल्लूर, कोची आणि कोल्हाम या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती उभारल्या। तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टी, मलियापूर, साव व थोम आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारलेल्या आपल्याला आढळून येतात। पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा येथे होती। हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। पोर्तुगीजांचं जे पूर्वेकडचं साम्राज्य होतं, या साम्राज्याची राजधानी त्यांची कुठं होती? गोवा या ठिकाणी होती। हे करून पहा विद्यार्थी मित्रांनो, केरळ राज्यात वास्को द गामाच्या नावाने असलेल्या चर्चची माहिती आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहीत आहे का? कार्ताजच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडेलाचे नाव, कोठून कोठे जाणार, त्यात स्वसंरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे इत्यादीचा तपशील असे। कार्ताज म्हणजे परवानामध्ये या सर्व गोष्टींचा तपशील असे आपल्याला यावरून माहित पडते। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया। केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीनकडील मकाव पर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात यस्तोदा द इंडिया होत असे। त्यांचा जो एकत्रित समावेश आहे, हा एकत्रित समावेश भारतीय समाजात यस्तोदा द इंडिया होत असे। त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये विरजई ई कपिताव जराल म्हणजे राजप्रतिनिधी व सेनापती असत। ही नेमणूक 3 वर्षासाठी असायची। किती वर्षासाठी हे नेमणूक करायचे? फक्त 3 वर्षासाठी असायची। मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे। या मंडळात गोव्याचा आर्चबिशप मुख्य धर्मगुरू असायचा। म्हणजे याचं जे मंडळ आहे, या मंडळामध्ये गोव्याचा जो आर्चबिशप म्हणजे मुख्य धर्मगुरू, चान्सेलर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फंजेद म्हणजे मालमत्तेवर अधिकारी आणि गोव्याचा कपिताव म्हणजे कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव मंडळात असत। विरजई हा मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे। कोण असे अध्यक्षस्थानी? विरजई हा या मंडळाच्या अध्यक्षस्थानी असायचा। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती। या जहाजावर तोफा असत। पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत असत। कुठं जहाजे बांधायचे? पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत असत आणि त्याच्यासाठी लागणारे उत्तम टिकाऊ लाकूड त्या ठिकाणी उपलब्ध होत असे। म्हणून पोर्तुगीजांनी दमण, वसई आणि गोवा या ठिकाणी आपलं जहाज बांधायचं काम सुरू केलं होतं। पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात असत। बघा, पोर्तुगालमधून आरमारातील सैनिक पोर्तुगालमधून भारतात येत असत। 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला। 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला। या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर सत्तांकडे स्वतःचे साम्राज्य नव्हते, आरमार नव्हते। म्हणजे बघा, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त स्वतःचं आरमार होतं, इतर कोणाकडेही स्वतःचं आरमार नव्हतं। त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते। हे माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? पोर्तुगीजांचा व्यापार। कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामा बरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले, आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडून सोने, चांदी, पोळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे। कुणी लिहिलं होतं? कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामा बरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात असं लिहिलेलं होतं आणि त्यांनी आपली इच्छा सुद्धा या ठिकाणी हे जिन्नस मिळावे, या वस्तू मिळाव्या अशी इच्छा व्यक्त केली होती। कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला व त्या मालातून त्याचे पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली। बघा, कुणी? त्या कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल
वास्को द गामाने कालिक पोर्तुगालमध्ये विकला आणि जो माल त्याने 1 रुपयाला घेतला होता तो 60 पट किमतीला विकला आणि अत्यंत प्रचंड अशा प्रकारचा नफा वास्को द गामाने कमावला. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखाली प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास वा दुरुस्त करण्यास बंदी केली. बघा, पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज म्हणजे फक्त त्यांनी कोणत्या धर्माला प्राधान्य दिलं? ख्रिस्ती धर्मांना. आणि इतर धर्माची प्रार्थनास्थळे मंदिरं बांधायची नाहीत, ती दुरुस्त करायची नाहीत, याच्यावर लक्ष केंद्रित केलं. याच्यावर त्यांनी बंदी आणली. त्यांनी अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास वा लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली. म्हणजे आपली जी परंपरागत पद्धती आहे भारतातली त्याच्यावर त्यांनी बंदी आणलेली आहे. स्थानिक भाषांचीही गळचेपी केली. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. बघा, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी गोवा जे हे बंदर आहे या बंदराला मुख्य बंदराचे स्वरूप दिले. त्यामुळे आशियातील देशोदेशींचे व्यापारी गोव्यात येत असत. आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. म्हणजे डिसेंबर महिन्यात शेवटच्या तारखेला 31ला त्यांनी 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. आणि ही कंपनी कशासाठी स्थापन झाली होती? कंपनीला जे पूर्वेकडचे देश आहेत या पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा होता, म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि राणी एलिझाबेथ, इंग्लंडची जी त्या काळची राणी होती एलिझाबेथ, तिने यांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना या कंपनीच्या माध्यमातून दिला. ही जी जहाजे आहेत पूर्वेकडील देशात पाठवणे, तेथे माल काय करायचा? विकायचा. आणि तो जो माल आहे तो माल जो पैसा मिळेल त्यातून पाठवलेल्या आणि रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे व ते इंग्लंडमध्ये विकणे व नफा मिळवणे हे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचं स्वरूप होतं. सुरुवातीला जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली तेव्हा त्यांचा फक्त मेन उद्देश काय होता? मुख्य उद्देश जहाजे पूर्वेकडील देशात पाठवायचे आणि तेथे माल विकायचा, पूर्वेकडील देशात माल विकायचा. आणि जो माल विकून जो पैसा मिळणार आहे त्या मिळणाऱ्या पैशातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करायचे आणि ते इंग्लंडमध्ये विकायचे आणि नफा मिळवायचं. हे कंपनीच्या कामाचं सुरुवातीचं स्वरूप होतं. आणि या काळामध्ये, कोणत्या काळामध्ये? या काळातील जहाजे शिडावर चालणारी असल्यामुळे त्यांना वर्षाच्या ठराविक काळात निघणे आणि ठराविक वेळी परतणे अपरिहार्य होते. त्यामुळे माल खरेदी करणे आणि विकणे जिकिरीचे होऊ लागले. भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळविणे आवश्यक होते. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय झालं? इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचे आणि भारतातील व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत परत जायचे. असा कमाल 13 आणि किमान 9 महिन्यांचा क्रम त्यांचा ठरलेला असायचा. आणि याच्यामुळं काय झालं? कंपनीने भारतात वखारी कशाला म्हणायचं? मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे जे केंद्र आहे त्याला काय म्हटलं जातं? वखार. आणि या वखारी त्यांनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये त्यांची खूप गळचेपी होत होती, पळापळ होती. म्हणून अशा वखारीला फॅक्टरी आणि नोकरदारांना फॅक्टर्स म्हणत असत. त्या काळामध्ये या वखारीला ते काय म्हणायचे? फॅक्टरी. आणि याच्यामध्ये ठेवलेले जे नोकर आहेत त्यांना फॅक्टर्स असं म्हणत असत. इसवी सन 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी आणि लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा त्या कंपनीला मिळालेला होता. कंपनीला पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला. म्हणजे आता ही पूर्वेकडील देशाशी कंपनी त्यांना एखादी मिळाला, तीच कंपनी पूर्वेकडील देशाशी इंग्लंडमधून व्यापार करू शकत होती. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडील देशात किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मियांशी युद्ध वा तह करण्याचे अधिकार देऊन टाकले. कुणी अधिकार दिले? इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एकाधिकाराची नवीन सनद दिली आणि ती सनद देऊन त्याने
त्यांना पूर्वेकडील देशामध्ये किल्ले बांधण्याची परवानगी दिली, सैन्य बाळगण्याची परवानगी दिली आणि इतर जे धर्मीयांचे लोक आहेत, इतर धर्माचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर युद्ध आणि तह करण्याचे हे सुद्धा अधिकार त्यावेळेस राजा दुसरा चार्ल्स याने दिले, जो इंग्लंडचा राजा होता. आणि राणी एलिझाबेथ हिने इसवी सन 31 डिसेंबर 1600 मध्ये पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्याची परवानगी दिली आणि त्या कंपनीला हे इतके अधिकार इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने दिलेले आहेत. हे करून पहा भारतातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील जहाज बांधणी प्रकल्पाच्या ठिकाणांची यादी करा आणि जहाज बांधणीमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती मिळवा. पुढचा भाग पाहूया. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास येथून चालत असे. म्हणजे पूर्वी त्या मद्रासला काय नाव होतं, आता नाव आहे चेन्नई. सुरत आणि मद्रास आता बदललेलं नाव चेन्नई, इथून चालत असे. मद्रासच्या कार्यक्षेत्रात भारताचा पूर्व किनारा, ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते. सुरतेच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी होत्या. सुरतेच्या वखारीत एक हिशोबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार आणि वखारदार कारकून असत. बघा त्या सुरत इथल्या वखारीमध्ये कोण कोण असायचं, हिशोबनीस असायचा एक कोठार प्रमुख असायचा, एक खजिनदार असायचा आणि काही वखारदार आणि कारकून त्या ठिकाणी सुरतच्या वसाहतीमध्ये इंग्लंडांचे एवढ्या व्यक्ती त्या ठिकाणी काम करायला असत. त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन आणि मदतनीस तसेच स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत. कोणाच्या मदतीला? इथं जे वखारीमध्ये लोक आहेत व वखारीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या मदतीला हे असे धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर आणि एक तुतारीवाला असे लोक असत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का ते आपण अगोदर पाहूया. वखार कशाला म्हणायचं? इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालय यासाठी ही जागा असे. वखारीवर इंग्रजांचा झेंडा, पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस असे. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ, तांदूळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे. मनोरंजन किंवा नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा सुद्धा उभारल्या होत्या. म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनाची खबरदारी सुद्धा त्या वखारीमध्ये घेतलेली होती. आपल्याला हे या ठिकाणी आढळून येतं. प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस, कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीच्या आवारातच राहत असत. तेथे भोजनाची सोय होती. कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे, प्रवाळ, हस्तिदंत इत्यादी या ज्या वस्तू आहेत या अन्य वस्तूंचा खाजगी व्यापार करण्यास त्यांना परवानगी होती. म्हणजे बघा एवढ्या वस्तूंचा व्यापार करण्याची, अन्य वस्तूंचा व्यापार, खाजगी व्यापार करण्यास त्यांना परवानगी होती. कंपनीने स्वसंरक्षणासाठी किल्ले उभारण्याचे धोरण सुरू केले. त्यांनी आरमगाव, मद्रासच्या उत्तरेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर एक किल्ला बांधला. तर मद्रास, आताचं चेन्नई येथे वखार आणि किल्ला इंग्रजांनी बांधला. या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आले. कुठल्या किल्ल्याला? मद्रास म्हणजे चेन्नई येथे वखार बांधली आणि किल्ला बांधला आणि या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आले. तसेच त्यांनी तेथे टंकशाळ सुरू करून त्यात सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास इंग्रजांनी सुरुवात केली. हे करून पहा. देश विदेशातील चलने विविध नाण्यांची नावांनी ओळखली जातात. देशांचे नाव आणि त्यांच्या वापरातील चलनाचे नाव अशी यादी तयार करा. इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, कोण? इंग्लंडचा राजा जो दुसरा चार्ल्स आहे याने पोर्तुगीज राजकन्या ब्रँगाझा हिच्याशी लग्न करण्याचे ठरवले आणि मग पोर्तुगेलच्या राजाने त्याला मुंबई हे बेट आंदण म्हणून दिले. बघा त्या पोर्तुगीजांची राजकन्या ब्रँगाझा हिच्याशी लग्न केले म्हणून पोर्तुगालच्या राजानं
त्या दुसऱ्या चार्लसला मुंबई ही भेट आंदण म्हणून दिलं, मुंबई ही भेट म्हणून दिलं. चार्लसने अब्राहम शिपमन याला 500 सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर नेमले. 1665 मध्ये मुंबई सर्वार्थाने इंग्रजांच्या ताब्यात गेली. बघा कधी गेली मुंबई सर्वार्थाने, म्हणजे सगळ्याच बाबतीत इंग्रजांच्या ताब्यात 1665 मध्ये. मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, सीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळे चार्लसने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. बघा मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न मात्र कमी व्हायला लागलो, म्हणून चार्लसने मुंबई हे बेट कोणाला भाड्याने दिलं? बेट हे मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. बघा देश आपला, वस्तू आपल्या, परंतु हे बाहेरचे लोक येऊन कोणी कोणाला भेट आनंद देतय, कोणी दुसऱ्याला भाड्याने भेट देतय. बघा कंपनीने इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ॲक्झिंडेन यास मुंबई बेटाचा गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ नेमले. बघा काय केलं, इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ॲक्झिंडेन यास मुंबई बेटाचा गव्हर्नर आणि कमांडर चीफ हे त्याला कंपनीनं हे नेमलेलं आहे त्या ठिकाणी. आणि मुंबईत इंग्रजांनी टाकसाळ सुरू करून चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. बघा त्यानंतर कंपनीने काय केलं, या मुंबई बेटावर व्यापाऱ्यांना आणि कारागिरांना राहावं म्हणून त्यांना उत्तेजन दिलं. मुंबईच्या रक्षणार्थ कंपनीकडे 5-6 लहान जहाजे आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक होते. या सैन्याकडे बंदुका आणि तलवारी होत्या. बघा अशा प्रकारे कंपनीचा विस्तार झालेला आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांच्या त्या कंपनीचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता नंतर आपण त्याच्यानंतर पाहूया डच वसाहतीच्या बाबतीत. इसवी सन 1602 मध्ये इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपनी एकत्र आल्या आणि त्या अनेक डच कंपन्या एकत्र येऊन त्यांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. आणि त्याच्या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पौरात्य देशाशी युद्ध करणे वा तह करणे असे अधिकार मिळालेले आहेत. कोणाला? डच इथली जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे युनायटेड ईस्ट इंडिया आणि त्या कंपनीला त्या डच सरकारने इतके अधिकार दिलेले आहेत. म्हणजे बघा युद्ध करण्यापासून ते तह करण्यापर्यंतचे सुद्धा अधिकार त्या कंपनीला डच सरकारने दिले. कंपनीचं नाव युनायटेड ईस्ट इंडिया. आणि त्याच्यानंतर कंपनीने त्यासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला. मग कंपनीला जेव्हा अशी परवानगी मिळाली तेव्हा कंपनीनं या सर्व कामासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला. आणि 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारल्या. बघा या डच कंपनीनं, ज्या कंपनीचं नाव युनायटेड ईस्ट इंडिया आहे त्या कंपनीनं आपल्या वखारी वसाहती 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीनं आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत आपल्या वसाहती आणि वखारी उभारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सध्याचे मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश तसंच म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया या देशांचा समावेश होता. म्हणजे बघा हे डच, या डचांनी आपल्या भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांची कंपनी स्थापन केली आणि कंपनी स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये देशापर्यंत आपला वसाहती त्यांनी स्थापन केलेल्या आहे.
डचांनी वखारींच्या इमारती बांधून त्यांना तटबंदी करून संरक्षणार्थ तोफा ठेवायला सुरुवात केली होती. डचांच्या नोकर वर्गात स्थानिक लोकांचाही समावेश होते. बघा, डचांनी आपल्या ज्या कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गामध्ये भारतातले जे स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांचाही समावेश केला. डचांनी भारतामध्ये मच्छलीपट्टम, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर, पुर्तनोहू, कारिकल, चिन्नुरा, ठट्ठा, आग्रा, अहमदाबाद, भडोज, खंबायत, सुरत, नागपट्टण या ठिकाणी आपल्या वसाहती उभारल्या. बघा, भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वसाहती उभारल्या या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे. एवढ्या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये वसाहती उभारण्याचं काम केलेलं आहे. तसंच विजयनगरच्या ज्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलिकत आणि नागापट्टणम येथे किल्ले बांधले. बघा, विजयनगरच्या ज्या शासकीय परवानगी त्यांनी घेतली आणि शासकीय परवानगी घेऊन पुलिकत आणि नागपट्टणम येथे किल्ले बांधले. त्याच्यानंतर पुढे डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कोंडुगल्लूर, कन्नूर आणि कोल्लम येथे किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. बघा, त्याच्यानंतर त्यांनी किल्ले तर बांधलेच, परंतु त्यांनी नंतर काय केलं, पोर्तुगीजांचा पराभव केला आणि त्यांच्या ताब्यात असलेले कोची, कोंडुगल्लूर, कन्नूर आणि कोल्लम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. कोणाचा पराभव केला? पोर्तुगीजांचा. कोणी? डचांनी. आणि कोणते किल्ले त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत? तर कोची, कोंडुगल्लूर, कन्नूर आणि कोल्लम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. तसंच त्यांनी कोचीचा जो राजा आहे त्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मिरीची निर्यात करण्याचा अधिकार मिळवला. काळी मिरी म्हणजे आपण जे मसाल्यामध्ये वापरतो काळी मिरी, त्या काळ्या मिऱ्यांचा व्यापार करण्याचा त्यांनी एकाधिकार मिळवला. 17व्या शतकात एकाधिकार म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्याला सध्याच्या काळामध्ये पेटंट म्हणतो. पेटंट म्हणजे तो फक्त व्यापार त्यांनीच करायचा. 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचाचे आरमार प्रबळ होते. कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरण्याची त्यांची क्षमता होती. बघा, 17व्या शतकात सुरुवातीला डचांचा आरमार हे प्रबळ होतं, अतिशय स्ट्रॉंग होतं. कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 हजारांचं आरमार आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरण्याची त्यांची क्षमता होती. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवाना घ्यावा लागे. परवाना घेता जर प्रवास केला तर त्यांचे जहाज हे डच जे वसाहतवाले अधिकारी आहेत ते जहाज त्यांचं जप्त करत असत. बघा, मुघल, आदिलशाही, कुतुबशाही जहाजांना डचाकडून परवाना घ्यावा लागे. आणि हे मुघल असतील, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल यांची जर जहाज त्या क्षेत्रामध्ये विना परवानगी गेली तर त्या जहाजांना ते जप्त करत असत. आता याच्यानंतर आपण पाहूया फ्रेंच वसाहतीच्या बाबतीतली माहिती. इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्लोर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, बघा ज्या पद्धतीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तसंच हे जे डच आहेत डचांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली, त्याच पद्धतीने फ्रेंचांनी 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्लोर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ला कंपनी डी इंडेस ओरिएंटल स्थापन करण्यात आली. कधी स्थापन केली फ्रेंचांनी? 1664 मध्ये त्यांनी कंपनी स्थापन केली. कंपनीचं नाव आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या कंपनीचं नाव होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. डचांच्या कंपनीचं नाव होतं युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी. आणि हे जे फ्रेंच आहेत फ्रेंचांनी स्थापन केली पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा, सैन्य आणि आरभार बाळगण्याचा आणि कर माफीचा अधिकार दिला. बघा, यांनी त्यांना कोणकोणते अधिकार दिले कंपनीला? जो 14वा लुई त्या काळचा फ्रान्सचा राजा होता त्या राजानं कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, सैन्य आणि आरमार बाळगणे आणि कर माफीचा अधिकार दिला. पौरात्य जे देश आहेत या पौरात्य राजांशी तहवा युद्ध करण्याचा सुद्धा अधिकार या कंपनीला मिळाला. कोणती कंपनी? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. आणि
या कंपनीने इसवी सन 1666 मध्ये, कधी इसवी सन 1666 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने या कंपनीने काय केलं, मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवलं. कोणी? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवलं. कुठं? सुरत या ठिकाणी. औरंगजेबाकडं सुरत या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं आणि या ठिकाणी वखार टाकण्याची परवानगी मिळवली आणि औरंगजेबानं त्यांना तिथं वखार टाकण्याची, त्यांना त्यांच्या मालाची साठवणूक करणे, विक्री करणे, कर्मचारी नेमणे या सगळ्या गोष्टींची परवानगी दिलेली आहे. फ्रेंचांनी 1668 मध्ये आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये हा रिकाम्या जागेमध्ये, एका वाक्यामध्ये, जोड्या जुळवामध्ये, चुकी बरोबर मध्ये हे विधान येऊ शकतं. फ्रेंचांनी 1668 मध्ये पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांनी पॉंडिचेरी म्हणजे सध्याचं पुदुचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बझार, मच्छलीपट्टणम येथे वखारी स्थापन केल्या. आणि याच काळामध्ये फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी संघर्ष चालू होता. म्हणजे याच काळामध्ये फ्रेंचांबरोबर कुतुबशाही आणि डच यांच्याशी संघर्ष चालू होता, यांच्याशी लढाया चालू होत्या. पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते. बघा, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. पॉंडिचेरी हे कोणाचं मुख्य ठाणं होतं? तर फ्रेंचांचे मुख्य ठाणे पॉंडिचेरी होते. त्याच पद्धतीने आपल्याला मगाशी सांगितलेलं, फ्रेंचांनी पहिली वखार आपली कुठं स्थापन केली? पहिली वखार फ्रेंचांनी 1668 मध्ये सुरत या ठिकाणी आपली पहिली वसाहत स्थापन केलेली आहे. या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची उत्तम सत्ता होती. बघा, ज्या ठिकाणी पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं मुख्य ठाणं होतं, या प्रदेशावर कर्नाटकचा जो नवाब आहे या नवाबाची मुख्य सत्ता होती. आणि हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली. कोणाच्या घराण्यामध्ये? नवाबाच्या घराण्यामध्ये. आता पॉंडिचेरी या ठिकाणावर सत्ता मिळवण्यासाठी कोणाचं वर्चस्व असावं यासाठी घरातच भांडणं सुरू झाली. ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनीही यामध्ये हस्तक्षेप सुरू केला. म्हणजे भांडण कोणाचं चालू आहे? नवाबाचं. आणि मग या भांडणामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश या दोघांनीही हस्तक्षेप करायला सुरुवात केली. यातूनच मग इसवी सन 1744 ते 1763 या कालखंडामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. कोणाकोणामध्ये 3 युद्धे झाली? इंग्रज आणि फ्रेंच. आणि कालावधी कोणता? 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्धे सुरू झाली. याला कर्नाटक युद्धे असे सुद्धा म्हणतात. बघा, आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न येऊ शकतो, ॲक्टिव्हिटी येऊ शकते, कर्नाटक युद्धे कशाला म्हणायचं? तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्या 3 युद्धे झाली. आणि या 3 झालेल्या युद्धांनाच आपल्या इतिहासामध्ये, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये कर्नाटक युद्धे असे म्हणतात. कर्नाटक युद्धे कशाला म्हणायचे आता आपलं स्पष्ट झालं. आणि तिसरं जे युद्ध आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जे तिसरं युद्ध झालं, या तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. बघा, एवढं त्यांचं आरमार प्रभावी असताना त्यांनी म्हणजे कोणी इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. आणि सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. कारण तोपर्यंत फ्रेंच आणि डच हेच स्पर्धक त्यांच्यासाठी होते, प्रबळ प्रतिस्पर्धी होते. परंतु या कर्नाटक युद्धामध्ये, या सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच नामोहरम झाले, त्यांचा युद्धात पराभव झाला. आणि त्याच्यामुळे आता भारतामध्ये इंग्रजांना कुणीही प्रबळ सत्ता स्पर्धी राहिलेला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला कसे तोंड दिले याची माहिती आपण आता पुढच्या पाठामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो,
हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे, परंतु मी आपल्याला अधिकची माहिती देऊ इच्छितो. आपलं हे चॅनल आहे जाधव ऑनलाईन एज्युकेशन. या चॅनलवर इतरही विषयाचे, इतर म्हणण्यापेक्षा खास करून इंग्रजीचे 12वीचे आणि 11वीचे इंग्रजीचे व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पहा. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईलच. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ओपन करा आणि तुम्ही अतिशय महत्त्वाचा असलेला जो आपला इंग्लिश विषय आहे त्याचे महत्त्वाच्या धड्यावर आधारित ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी असतील, आईसब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी असतील, धड्याचं मराठी भाषांतर असेल, धड्याचं वाचन असेल, या सर्व बाबतीमध्ये या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ पहा. आता आपण स्वाध्यायांचा विचार करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला स्वाध्याय दिलेला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा, 1. वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता. कुठला दर्यावर्दी होता? हा पोर्तुगाल या ठिकाणचा दर्यावर्दी होता. त्याच्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे. इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवानगी दिली. कुणी परवानगी दिली? राणी एलिझाबेथ यांनी. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे? पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. बघा, या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि या 4 जोड्यांमध्ये ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला याचं उत्तर सांगणार नाही, कारण तुम्ही व्हिडिओचा जो हा भाग आहे या ठिकाणचा, कुठला भाग? हा व्हिडिओ पुन्हा पहा, पॉज करा आणि हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला अधिक अभ्यास होण्यास आपल्याला मदत होईल. आता त्याचप्रमाणे पुढची ॲक्टिव्हिटी आहे, कृती आहे. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. बघा, मुंबईतील बेटांची नावं लिहायची आहेत. या ठिकाणी मुंबई, वडाळा आणि माझगाव या बेटांची नावं लिहून दाखवलेली आहेत. आपल्याला ही नावं कुठं सापडतील? बघा, या ठिकाणी मुंबईचे जे 7 बेट आहेत, या 7 बेटांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हा बघा. मुंबईमध्ये कोणकोणती बेटं? मुंबई, माहीम, परळ, वडाळा, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. या 7ही बेटांची नावं आपल्याला या आपल्या कृतीपत्रिकेमध्ये लिहायची आहेत. 1 2 3 4 5 6 7. बघा, या ठिकाणी 3 नावं लिहून दाखवलेली आहेत. आता आपल्याला ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणची 7ही नावं लिहून काढा. त्याचप्रमाणे पुढची कृती आहे. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. भारतीय सत्ताधीशांना करताज घेणे गरजेचे होते. धडा पुन्हा पहा आणि याचं कारण तुम्ही अतिशय सोपं आहे, लिहू शकता. तसेच दुसरी आहे, पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. याचं सुद्धा कारण हा धडा पुन्हा वाचा, पुन्हा पहा आणि तो शोधून काढण्याचा प्रयत्न करा. आणि यातली शेवटची ॲक्टिव्हिटी आहे, खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? ते सविस्तर हा व्हिडिओ पहा आणि ते डिटेलमध्ये लिहून काढा. भारत सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? बघा, या ठिकाणी भारत सरकारने डच कंपनीला, आता डच कंपनी कुठे आहे? या ठिकाणी आपण फ्रेंच, आणि फ्रेंचच्या अगोदर कोणती आहे? डच कंपनी. बघा, डच कंपनीने भारतीय सरकारने कोणकोणते अधिकार दिले? ते अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. ते व्हिडिओ पहा आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचा म्हणजे सगळे संपले आणि आपल्यासाठी उपक्रम आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 1600 ते 1857 या काळातील गव्हर्नरांची नावे संकलित करा. तुम्ही इंटरनेटवर जा आणि त्या इंटरनेटवर आपल्याला या गोष्टी सर्व सापडतील. त्याच पद्धतीने बघा, आपल्या धड्याच्या शेवटी काय केलेलं आहे? ब्रिटिशांची जी इंग्रजांची वखार आहे होती त्या काळामध्ये सुरत या ठिकाणी, त्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा कशी होती वखार त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन. संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद.